कृष्ण हरे सुंदर ध्यान उभी विठेवारी सुंदर ध्यान उभी विठेवारी सुंदर ध्यान उभी विठेवारी सुंदर ध्यान उभी विठेवारी गरम देवरिया तुझी हारगा तुझी हारगा कार्तिक सुभामणि मेरा सीता हारगा कार्तिक आवरे निरंतर आवरे निरंतर ये तीजा हारगा
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
देव साची घडाई संगती जाची घडाई
आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते Oh
त्याची घडावी संगते ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहोंग संगतुकी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसी आवडते मना देवा पुरवावी वासना नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपरमपा पांडुरंगा पंढरीचा देव पंढरीचा देवराया पंढरीचा दंडवत तुझे पाया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सरितं तुम्ही विश्वनाथ दिनरं कमयनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत कीर्तनारूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील मागणीपर या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्या गाथेतील आहे. मागणीपर प्रकरणातील आहे. 4 चरणाचा आहे. आणि जे मागितलं ते अभंगामध्ये आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. ज्यांच्याकडे मागतात ते पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि जे मागितलं ते अभंगामध्ये आहे. अभंगाचे चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा प्रतिवार्षिक होणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्र कथा त्याचप्रमाणे श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सत्याच्या दिनचर्येप्रमाणे आणि होणारे सर्व कार्यक्रम आजच्या या उपांत्य कीर्तन ज्याला जागृत कीर्तन म्हणतात ही सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमास्तव आमचे गुरुबंधू या ठिकाणी होते रामभाऊ बरेचसे मंडळी आणि 2-2.5 वर्षापूर्वी आणि ते त्या ठिकाणी वैकुंठवासी झाले. बऱ्याचशा मंडळींनी इच्छा व्यक्त केली की आमची इच्छा आहे की आपली सेवा आमच्या गावामध्ये द्या. पण काही कारणास्तव 1-2 वर्ष येणं झालं नाही. यावर्षी 2 भाऊ आमचे परवा काही दिवसापूर्वी जेवखेडला आले आमच्या आदरणीय माऊलीकडं. नंतर आश्रमावर आले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांचा भेटीचा योग आला. विशेष करून आपल्या कार्यक्रमाला सर्व गायनाचार्य मंडळी त्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे हनुमान महाराज, हरिभक्तपरायण शेषराव महाराज, हरिभक्तपरायण सर्वच गायनाचार्य मंडळी सर्वांचेच नाव काही पाठ नाहीत, काहींचा आणि चेहरा ओळख आहे. विशेष म्हणजे गोड ज्यांचा आणि मृदंग आहे असे दोन्ही मृदंगाचार्यजी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमचे नरसिंह महाराज की ज्यांच्या मुखरविंदातून आपण जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र या ठिकाणी श्रवण केलं. महाराजांचं जीवन जर पाहिलं तर त्या ठिकाणी अतिशय निष्प्रह जीवन आहे. हडाचे वारकरी आणि निष्काम सेवा करणारे हे गेल्या काही वर्षापूर्वी प्रदोषा निमित्तानं कार्यक्रमाचे योग आलेलं होतं. आमचे आदरणीय गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली देठे रावसाहेब भाऊ यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी महाराजांचा घेतलेला होता. पण अनेक वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे महाराजांनी परिचय करून दिला की महाराजांना ओळखले का काय नाही. महाराजांच्या साधनेच्या तेजावरूनच साधकांची ओळख असते खऱ्या अर्थानं. तेही सदा सज्जन सोहिरे होतो. जे संत आहेत सज्जन आहेत हरिभक्त करतात तेच खऱ्या अर्थानं आमचे सोयरे असतात आहे की नाही. मग कोणी लौकिकाचे नाते त्या ठिकाणी सांगत बसतात. म्हणून आमच्या सोबत आलेले आमचे गुरुबंधू नारायण पाटील पोटे असतील, वालसातील माजी सरपंच, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे प्रल्हाद मतकर ज्यांच्या जवळच गाव बाबुळगाव की बाबुळगाव या गावामधून सुद्धा अनेक आमच्या माता भगिनी साधक भक्त विशेष बाबांच्या जन्मोत्सवाच्या वेळेला ज्यांच्या अन्नदानामध्ये सहभाग असतो ते आमचे रांधवन भाऊ आहेत आमच्यासोबत आणि आश्रमावर जी सेवा देतात
ते काशीराम भाऊ आहेत, आमचे रमेश भाऊ त्या ठिकाणी आहेत. बाबांचं कार्य मीडियाच्या माध्यमातून कसा प्रचार आणि प्रसार होईल, सर्व तिन्ही बंधूचे सर्व मुलं म्हणजे गोरे परिवार गोंधनखेडा येथील की ज्यांच्या शिवारामध्ये आपला आश्रम आहे असे जनार्दन भाऊ गोरे उपस्थित आणि चौकदार असतील, विनेकर भाऊ असतील, आपण सर्व उपस्थित भाविक भक्त सियाराममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. म्हणून देवा जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे एक भक्तिशास्त्र आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे पंचम वेद त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण अनेक ठिकाणी कागद पाहतो, ज्या कागदाला कोणत्याही प्रकारची किंमत नसते, अशा हलक्यात चालणार सुद्धा आपण कागद वापरतो आहे की नाही. एखाद्या मुलाने शी केले आणि पाणी सापडले त्याला कागद वापरतो आहे की नाही. पण ज्या कागदावर संतांची वाणी रेखाटली गेली तिला एवढं महत्व प्राप्त होतं. संतांच्या मुखातून आलेला तो प्रसाद आहे. आणि मग त्या अशा प्रकारचा आपण जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आपल्या डोक्यावर घेतो, आदरानं त्याची मिरवणूक करतो, त्या गाथ्याची पूजा करतो. तो एक प्रकारचा कागदच आहे. पण ज्या वेळेला संतांची वाणी रेखाटली गेली त्याला एवढा महिमा आला की डोक्यावर घेतो. आणि ते जर जगद्गुरु तुकोबारायांचे विचार जर आपण आपल्या डोक्यात घेतले तर आपल्याला सुद्धा समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून बऱ्याच तरुणांना आम्ही आव्हान करत असतो की ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा पारायण असेल, आपण पारायणाला बसलं पाहिजे. शिकलेला तरुण म्हणतो महाराज गाथा बसल्यानंतर काय होतं, तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचं आपल्याला ज्ञान होतं. पण आम्ही विनोदान सांगतो पहिलं तुमचा बिघडलेला माता सुधारतो. विठ्ठल या गाथ्याचा एवढा महिमा आहे देवा. त्रेतायुगामध्ये आपण रामायणामध्ये ऐकलं असेल की त्रेतायुगामध्ये भगवंताच्या नामाने राम नाम लिहिलं, त्या रामनामाने दगड सुद्धा अशा प्रकारचे तरले. तेच अशा प्रकारचा आणि प्रसंग या कलियुगामध्ये जगद्गुरु जळी दगडाचं दगडाचा महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे.
तर तो स्वतःही बुडतो आणि ज्याने तो दगड घेतला त्यालाही अशा प्रकारचा बुडवतो. पण महाराजांच्या प्रासादिक वाणीचा महिमा आहे की निर्जीव असलेला कागद सुद्धा तरला. कशामुळं? संतांच्या वाणीमुळं. मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिळा करे सागरे तारियली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले देव कागदासी. ज्या वेळेला आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्या ठिकाणी महिमा कळाला, त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी समजत असते. म्हणून संत वाङ्मय त्या ठिकाणी अशा प्रकारचं नित्य नूतन आहे. आज कोणी म्हटलं का की जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ज्ञानेश्वरी आता शिळी झाली? नको. बस स्टँडवर एक मुलगा फिरत असताना पेपर 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 घ्या पेपर घ्या म्हणू लागला. एका ग्रस्तानं बसमधून त्याला एक नाणं काढून दिलं आणि तो पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर तो ग्रस्त हसू लागला. हसत असताना त्या मुलाने विचारलं, काका तुम्ही का हसता? अरे म्हणाले, मी तुला बंद पडलेलं नाणं खोटं नाणं दिलं. मग तो मुलगा हसायला लागला. तुम्हाला वाटतं काका तुम्हीच लय हुशार आहे, तुम्ही मला खोटं नाणं दिलं, तुम्हाला मी कालचा पेपर दिला म्हणून देव संतांचं जे वाङ्मय आहे ते नित्य अशा प्रकारचं नूतन आहे. म्हणून संतांच्या या वाङ्मयाचं आपण पारायण होणं चिंतन केलं पाहिजे. 4092 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे आहेत आणि आमचा आवडीचा विषय प्रवचन म्हटलं की त्या प्रवचनासाठी श्रीमद भगवद्गीतेचं धर्म प्रमेय आणि कीर्तन म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग. विठ्ठल भगवान परमात्म्याची साधना करत असताना साधकांकडे ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबायांचं लक्ष गेलं, तुकोबारायांचं केवढी मोठी साधना केली आणि त्या साधनेचं फळ आहे परमात्म्याची प्राप्ती. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर बरेचसे साधक भगवान परमात्म्याकडं अशाश्वत गोष्टीची मागणी करू लागले, असत्य गोष्टीची मागणी करू लागले. म्हणून साधकांना कळावं की भगवान परमात्म्याला काय मागावं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मागतात. हे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या कुळाची परंपराच आहे, काही मागणी काही मागणे काही मागणे म्हणून तुकोबारायने अशा प्रकारचं मागितलं. आपली परंपरा जोपासली, साधकांना कळावं की शाश्वत काय आहे, सत्य अशा प्रकारचं काय की शाश्वत मागावं, सत्य मागावं, म्हणून महाराजांनी मागितलं. तर आपण मागणाराचा जर प्रकार पाहिला, जसे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली माधवगिरी बाबा नेहमी सांगतात की आपण परमार्थ करायचा म्हणजे सोनं कमवायचं, नाही का? आणि त्या ठिकाणी ते अशा प्रकारचा काचेच्या भावात टिकल्यासारखं आहे. जसं एकाने साधना केली, साधनेमुळे भगवान परमात्मा प्रसन्न झाला. परमप्रिय भक्त माग म्हणे तुला काय पाहिजे? ते म्हणू लागला, देवा
मला अशा प्रकारच्या चिंचेचे झाड 1 कोट आणि फाना परत 100ची नोट, नाही का? आता हे तर संत वाङ्मयामध्ये संत सांगतात, धन मान हित सर्व प्रारब्धाधीन, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला जे धन मिळत असेल, मान मिळत असेल, हे तर प्रारब्धानुसार अशा प्रकारचं मिळणार आहे. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं काय मागावं हे कळायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने मागणं मागितलं. दुसरी गोष्ट का मागितलं आणि मागण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, की ज्यांच्या अशा प्रकारची खूप मोठी सेवा आहे आणि त्या सेवेनं भगवान परमात्मा ऋणी होतो. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणू लागले की मागा. एवढी निष्काम भक्ती होती, म्हणतात की तुकोबाराया दर्शनाला गेले की देवाने खाली बघावं. देव म्हणले एक वेळेला तुकोबाराया काहीतरी मागा. जसं तुमच्या या गावात या परिसरात खूप काही गोष्टीची आवश्यकता त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही मागणी मागितली ती ठीक अशा प्रकारची उचित आहे. पण एखादी मागणी अशा प्रकारची स्वतःहून एखाद्या मंत्र्याने म्हणलं तुम्हाला काय लागलं, ही अमुक अमुक गोष्ट तुमच्या गावात तुम्हाला माहिती आहे, कार्यक्रम मंडळींना याची गरज आपल्याला नाही. पण मोठ्या व्यक्तीने म्हणल्यानंतर त्याचा अवमान होऊ नये म्हणून आपण हा म्हणत असतो, मागत असतो. तर भगवान परमात्म्यापेक्षा तर कोणीच मोठं नाही. मग भगवान परमात्मा म्हणाले तुकोबाराया मागा, मनसी काही मागा. मग त्यावेळेस तुकोबाराया म्हणाले, हीच दिगा पांडुरंगा, काय द्या अभंगाचं प्रथमचं घडावी संगते. ज्यांच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे, महाराज भगवंताकडे मागणी करतात की त्यांची संगती अशा प्रकारची घडावी. देव ही त्या चित्तात त्या ठिकाणी राहतात देव, की ज्यांचं चित्त शुद्ध अशा प्रकारचं झालेलं आहे. आता तुम्हीही बसता तर अस्वच्छ जागेवर बसता का?
चांगली जागा बघूनच आपण त्या ठिकाणी बसतो, थांबतो. तसं भगवान परमात्मा नामसाधना करून ज्यांच्या अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून ज्यांचे तिन्ही दोष नष्ट झालेले, मन आवरण आणि विक्षेप, ज्यांचा चित्त शुद्ध झालेला आहे, अशा चित्तामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसत असतो. म्हणून ते चित्त शुद्ध केलं त्या ठिकाणी संत जनाबाईंनी. मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा बसलाय की नाही. दही बंदी काना केला आता विठ्ठल कोंडीला. ते शुद्ध चित्त झालेलं होतं हनुमंतरायाचं, आहे की नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ म्हणून अशा चित्तात भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसत असतात. आणि त्या परमात्म्याला, देवाला हनुमंतरायाने आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारचं बसवलं, आहे की नाही. त्याच भगवान परमात्म्याला चित्तामध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांनी बसवलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवधी थाळी माझी, अवधी थाळी माझी, अवधी थाळी माझी, अवधी थाळी माझी. कांदा मुळा भाजी, अशाच निर्मळ चित्तामध्ये भगवान परमात्मा वास करत असतात. धन्यताची माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव वसे चित्ती, की ज्यांच्या चित्ताचा विषय देव अशा प्रकारचा झालेला आहे, त्यांची संगती अशा प्रकारची घडू द्या. म्हणून देवा, ज्यांच्या चित्तामध्ये सदैव सजातीय प्रवाह आहे, अशा संतांच्या सान्निध्यात आपण गेला असताना आपल्या जीवनात त्या ठिकाणी आपण साधक उत्थान पावत असतो. नवे नवे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी म्हणायचे, संगत करे सज्जन की तो हो गई दो दो बाता, किंवा संगत करे बडे की तो बढत बढत जाय. मनुष्याच्या जीवनामध्ये जर उत्कर्ष होत असेल अध्यात्मामध्ये, लौकिक जीवनामध्ये, समजून घ्यायची त्यांची संगत कशी आहे, चांगल्या अशा प्रकारे संगतीचे कर जीवन जे आहे, बरेच लोकांचा सूर त्या ठिकाणी असतो की आमचे मुलं जे आहेत त्याच्या प्रकारचे खूप बिघडले, खूप व्यसनाच्या अधीन झाले, खूप वाईट मार्गाला लागले. याचा परिणाम आहे कुसंगती. कुसंगतीने जीवनामध्ये अधपात अशा प्रकारचा होतो. म्हणून देवा, मग ती संगती कानाच्या माध्यमातून, ती संगती दृष्टीच्या माध्यमातून, ती संगती अशा प्रकारच्या सेवनामधून, ती संगती आणि सानिध्यामधून जर कुसंगती असेल तसंच प्रकारचं जीवन बनतं.
श्रीमद भागवतामध्ये गोड प्रसंग येतो. वडिलांनी सांगितलं, बा की आपल्याला यज्ञासाठी समिध आणण्यासाठी जा. ज्या वेळेला समिध आणण्यासाठी अजामिळ गेला, त्याच्या दृष्टीला एक जार पुरुष एका स्त्री सोबत रती क्रीडा करत असताना ते दृश्य त्याच्या डोळ्याच्या माध्यमातून गेलो आणि त्यांना अशा प्रकारची ती बुद्धी झाली ते प्राप्त करण्याची. आणि मग त्या ठिकाणी अजामिळाचं जीवन जे आहे ते दूषित झालं. आजही आपण अजामिळाला थोडा प्रसंग डोळ्यासमोर आला ते एवढं जीवन दूषित झालं. म्हणून आजही आपलं वर्तमान जीवन जगत असताना प्रत्येक तरुणाने आपल्या मोबाईलवर चांगला भगवंताचा संतांचा फोटो ठेवावा, नाही का, स्क्रीनवर. काही काहींना जर म्हटलं एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्यांना म्हणा, भक्तांना म्हणा, संतांना मोबाईल चार्जिंग संपली बा, मला मोबाईल द्या फोन करायला, तर काही मुलांना लाज वाटते. का लाज वाटते? नको त्या नटीचा, नको त्या नटाचा त्याच्यावर फोटो असतो. त्यांना रे बाबा दे, कसं तरी देतो तो. दिल्यानंतर त्याला विचारलं, हा फोटो कोणाचा आहे? तुझ्या आईचा आहे का? तो म्हणतो नाही. मावशीचा आहे का? नाही. बहिणीचा आहे का? नाही. मग म्हणतो तो नटीचा, म्हणजे त्याला लाज वाटते. मग असे चित्र जर जीवनामध्ये तुम्ही पाहिले तर जीवन आपलं विचित्र बनेल देवावं. म्हणून संगत आपल्या डोळ्यासमोर संतांचे फोटो असावे, आपल्या डोळ्यासमोर भगवंताचे फोटो असावे. कोणाचाही गुण जर त्या ठिकाणी आला तर हॅलो न म्हणता रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. एक वेळेला आमडा नागनाथला आम्ही गेलो असताना एका वैष्णव संतांचं त्या ठिकाणी भेट झाली. त्या ठिकाणी परमपूज्य बालानंद गिरीजी महाराजांचा आश्रम, आनंद आश्रम आपल्याला. आणि आम्ही गेल्यानंतर मग काही संत असले त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी, वंदन करण्यासाठी गेलो. एक वारकरी संत होते, निष्प्रह साधना करणारे एकांतामध्ये. त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर ज्ञानोबराया, तुकोबराया, नाथराया, नामदेवाचे फोटो होते. म्हटलं बाबा, खूप संतांचं दर्शन झालं प्रथमेच्या रूपात. ते म्हणाले, बाबा ज्या क्षेत्रात लोक असले ते फोटो लावतात ना, एखादा नेता असला तर ह्या आमदाराचा, त्या खासदाराचा, त्या मंत्र्याचा त्याने फोटो करत असतो. आपण म्हणाले ज्ञानोबराया, तुकोबराया, नामदेवरायांच्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी साधना करणारे साधक आहोत. म्हणून देवा त्यांनी सांगितलं की मी एवढे ज्ञानेश्वरी पारायण त्या ठिकाणी करतो, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो. मग त्या ठिकाणी अशा साधकांच्या सानिध्यात गेल्यानंतर जीवन जे आहे जीवनाचं उत्थान होतं. मनुष्य जीवनाला किंमत त्या ठिकाणी अशा प्रकारची प्राप्त होते, चांगल्या अशा प्रकारच्या सानिध्यामुळं. बघा, एक दृष्टांत आपण नेहमी ऐकतो, कीर्तनातून, प्रवचन अनेक वेळी तुम्ही अशा प्रकारचा ऐकलं असेल. पण सिद्धांत आहे, चांगल्या संगतीनं जीवन घडतं, चांगल्या संगतीनं मनुष्याचा त्या ठिकाणी उद्धार होतो. प्रत्येकाला लुटावं, मारावं अशा प्रकारचं कर्म वाल्या पुढे त्या ठिकाणी करायचा. महर्षी नारदांचे त्या ठिकाणी अशा प्रकारचे आणि तीर्थयात्रा परिव्राजकाचार्य अवस्थेत जात असताना त्यांना अडवलं, सांगितलं, महाराज तुमच्याजवळ काय आहे ते मला सर्व द्या, आहे का नाही. मग महाराजांनी सांगितलं, आमच्यापाशी जे आहे ते आम्ही आमच्या हरिभक्त पुरंदरशी महाराजांसारखं प्रत्येक गावाला वाटतच म्हणायला, आहे का नाही. आणि ते काही अशा प्रकारचे महर्षी नारद इतर महाराजांसारखे नव्हते, एवढं पाकिट द्या, तेवढं पाकिट द्या. ते घेणारे नव्हते, ते वाटणारे होते. आमच्याकडे काय परमार्थ महाधन, परमार्थ महाधन गौरी देवाचे
प्रवचन कीर्तन भक्ता पुढे सांगा, मला तुम्ही ओळखले नाही वाटतं, काय पाकिट असेल ते द्या म्हणाले. आणि त्या ठिकाणी महर्षी नारदांनी सांगितले, हे वाल्याकुळ्या, एवढं जो तो पाप कर्म करतो ते कशासाठी म्हणाले, माझ्या सर्व परिवारासाठी. त्यांच्यासाठी जर एवढं तो पाप कर्म करतो, तेवढ्या पाप कर्मामध्ये ते वाटेकरी होतील का, हे त्यांना अशा प्रकारचं विचारू नये. म्हणून महर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे वाल्याकुळ्या अशा प्रकारचं गेला. परिवारामध्ये धर्मपत्नीला विचारलं. धर्मपत्नीने सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं पीठ आणि माझं अशा प्रकारचं मीठ, तुमचं कर्तव्य कमवून आणणं, माझं कर्तव्य तुम्हाला बनवून खाऊ घालणं. मी त्या पापामध्ये वाटेदार होणार नाही. मुलांना विचारलं, मुला मुलींना, त्यांनी सांगितलं लहानचं मोठं करणं तुमचा धर्म आहे, पुढच्या काळामध्ये तुमचं सांभाळ करणं हा आमचा धर्म, आम्हीही वाटेदार होणार नाही. मग त्यावेळेला वाल्याकुळेला पश्चाताप झाला. शास्त्र सांगतं पश्चातापेन शुद्धता. आणि ज्या वेळेला मग महर्षी नारदांना शरण गेला, महाराज सद्गुरुनाथ स्वामीनाथ मी अपराधी घ्या पदरा. म्हणून त्या ठिकाणी महर्षी नारदांनी राम मंत्र दिला. आनंद काळापासून संसाराचं चिंतन करण्याची सवय असल्यामुळं, संसाराचीच बडबड करण्याची सवय असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना वाल्याकुळेलाच काय, पण बरेचशा घटकांना हे आवडत नाही. एका गावात सप्ताह चालू होता. महाराज म्हणे हरिपाठ आल्या, म्हणे हरिपाठ येत नाही, म्हणे काकडा आल्या, म्हणे काकडा येत नाही, म्हणे पारायणाला बसा, म्हणे वाचता येत नाही, म्हणे सेवा करा, कमीत कमी विना घ्या, 1 तास 2 तास रामकृष्ण हरी भजन करा, तेवढं सोडून काही सांगा. आता याच्यापेक्षा जीवनात मोठं काम कोणतं आहे. म्हणून देव मग संतांनी पाहिलं, नाही ना तुला राम राम म्हणता येत, तर सांगितलं त्याला काय सवय होती, कोणी दिसलं तर मारा मारा. ते म्हणाले ठीक आहे, मारा मारा का होईना, मारा मारा शब्द जर आपण सिंच केला तर काय होतो, राम उलटा नाम जपत जग जाना. बाबा तुलसी वर्णन करतात, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. आयोजी मैता राम रतन धन पायो, 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 आयोजी मैने राम रतन धन पायो, आयोजी मैने राम रतन धन पायो, आयोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलक श्री मेरे सद्गुरु, वस्तु अमोलक श्री मेरे सद्गुरु, कृपा करत अपनायो, आयोजी मैता राम रतन धन पायो, आयोजी मैने राम रतन धन पायो, आयोजी मैने राम रतन धन पायो, आयोजी मैने राम रतन धन पायो. वाल्याकुळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. देवा कशाचा महिमा आहे, संत संतांचा अशा प्रकारचा महिमा आहे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधे. म्हणून जीवनावर संतीचा फार परिणाम होत असतो. म्हणून बसलेल्यांपैकी सर्वांना असं वाटत असेल की मुलांनी आपल्याला वृद्धकाळामध्ये चांगला जीव लावावा, चांगलं सांभाळावं. आपल्या मुलांना चांगल्या संतांच्या चांगल्या वातावरणामध्ये मुलाला ठेवा. आणि खऱ्या अर्थानं मुलाला चांगले संस्कार देणं हीच श्रेष्ठ संपत्ती आहे. नाहीतर आपण कितीतरी संपत्ती कमवून ठेवली, मुलांना जर संस्कार नसेल तर तुमची संपत्ती धुळीला मिळायला काही वेळ लागणार नाही. बरेचसे काही असे आई वडील मुलांना परदेशात पाठवतात,
परदेशात जायचं म्हणलं की एवढी सोपी गोष्ट नाही, केवढा मोठा खर्च करावा लागतो, विमानाने प्रवास असतो आणि तिकडून मुलगा मोठी डिग्री घेऊन येतो आणि मग कळतं त्याला अमुक आजार झाला, महाभयानक आजार झाला, नको प्यायला ते पिऊ लागला, नको खायचं ते खाऊ लागला. कशामुळं? संगतीचा परिणाम. म्हणून देवा जीवनामध्ये संगत खूप अशा प्रकारचे महत्वाचे. म्हणून संगत संतान की करले म्हणून संत सानिध्यानं लौकिक जीवन सुद्धा अशा